गेहन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा सारावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चारामा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी अनेक सायास न करीन धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालेन लोटांगण महाद्वारी मोक्षाम्मा घरी कामारिते दासी मोक्षाम्मा घरी कामारिते दासी होय सांगू ऐसी तुका मने हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारे विठ्ठला विभुमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा परप्रथमनं
तेजस्फुरदिप्रदेशम् विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता कर जोडितो कथे काळी
स्वभावालो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाही मदकडे पंढरी राया किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शोभटा काय माझी वाणी मानिल संतासी रंग उचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला घेहीन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक क्षरगुण ऐश्वर्य संपन्न जगद आधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराय वैराग्य रागर्ष जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य माधव महाराज शास्त्री मुकुंदराज संस्थान अंमजोगाई आणि आपण ज्यांचा हा उत्सव एवढ्या थाटामाटामध्ये साजरा करत आहात असे असणारे आपल्या गावचे ग्रामदैवत रामभक्त हनुमंतराय यांच्या चरणारविंदी आजची ही चिंतनरूपी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला गायलेला अभंग ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथांगता हिमालयाची उत्तुंगता आईची वात्सल्यता मित्राची सत्यता कधी कधी वज्रापेक्षा कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे असणारे देवमान्य संत मान्य संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आज आपण चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा भाषा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या जोगाईवाडी गावामध्ये चालत असलेला हा साधू संतांच्या आशीर्वादाने भव्य दिव्य 7 दिवसीय भक्ती अनुष्ठान सोहळा म्हणा अखंड हरिनाम सप्ताह म्हणा आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजची कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज गुरुतुल्य आमचे बाबा महाराज जवळगावकर आणि आदरणीय वंदनीय पूजनीय पितृतुल्य आमचे बिभीषणजी महाराज मोरे यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे वास्तविक पाहता महाराज मी काय सेवा करण्याचा अधिकारी नाही मजपा मरा हे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी फक्त सेवके करावे सांगितले काम येते मिटूपण कामाने याज्ञाने मी सेवा करणार आहे विठ्ठला या सेवेकरिता उपस्थित गुणीजन मंडळी एका हुनी बळीले रतिरती महारथी मंडळी इथे उपस्थित आहेत आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली असे असणारे आदरणीय वंदनीय पूजनीय गायनाचार्य आमचे गुरुबंधू कल्याणजी महाराज शास्त्री यांनी महाराज काय चाल गायली आणि त्यांना साथ केली बालाजी महाराज पंचाल आणि मृदंगावर ओमकार महाराज शास्त्री आहेत खरंच महाराज जसं कातीन टाकल्या साप म्हणजे सापासारखे चपळ वादन आहे त्यांचं बरं का त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो आणि इकडे शूटिंगसाठी आमचे आदरणीय वंदनीय ऋषिकेश महाराज क्षीरसागर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व जोगाईवाडी भजनी मंडळ हेही या ठिकाणी उपस्थित आहे शिष्टीमार्गाला धन्यवाद आणि त्यातले त्यात बरं का त्या सर्व बालवारकऱ्यांना धन्यवाद बरं का महाराज आता तुम्ही मनाला बसलेले सगळ्यांनाच धन्यवाद दिले तर आम्ही काय केलंय तर महाराज प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि निदुबळा अर्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरीच स्वीकार आलं की तुम्हा सर्वांना वंदन करून सेवेकडे वळतो विठ्ठला चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा महाराज
जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा बीज महोत्सव आपण आताच साजरी केला. 1 महिना 15 दिवस झाला नाही. तुकोबारायांच्या बीज महोत्सवाला 375 वर्ष झाले. ते तुकोबाराय कोणते 2 मिनिटात सांगतो, एकदा ऐका. भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मला, वैराग्याचा पुतळा आणि चैतन्याची चिटकळ असे माझे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. कसे की ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान, असे माझे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. कसे की ज्यांच्या घरात मोड की खाट, फुटका माठ, गळकटाट, पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या जीवनात परमार्थाचा थाट आणि कीर्तन चाललंय जोगाईवाडीच्या हनुमान मंदिराचा काठ. विठ्ठल अजून सांगू का ना, आज माझ्या जीवनातील आहे पावन घडी. कीर्तनात मंडळी उपस्थित आहेत बडी बडी. आता विशाल महाराज झालं, आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय बाबा महाराज झालं बरं का. ही बडी बडीच मंडळी आहे की महाराज. आज माझ्या जीवनात आहे पावन घडी. कीर्तनात मंडळी उपस्थित आहेत बडी बडी. त्यामुळे माझ्या हृदयात होती थोडी धडधडी. बसलेल्यांना एकच विनंती आहे, हाताच्या घडीची करा मोडामोडी, दोन्ही हाताने वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी, तशी फार पुढे निघून गेली आहे घडी. आणि राहिलेल्या निवेदनात सेवा करायची आहे वेळी वाकुडी. विठ्ठल चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा स्थिती प्रकरणातील आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज 2 प्रकारच्या भक्ताचे वर्णन करतात. त्यावर कोणी असे म्हणेल, महाराज आम्ही गीता पुराण इत्यादी पुष्कळ ग्रंथ श्रवण केले, पण आम्हाला 2 प्रकारचे भक्त माहीत नाही, वाद्यात ऐकले सुद्धा नाही. हो, गीतेमध्ये भगवंताने 4 प्रकारचे भक्त सांगितले. ते म्हणजे कोणते? चतुर्विधा भजन्ते माम जनास्तुत्रोती नोर्जुन, अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. तो पहिला अर्थो म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिदे, तिच्या अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया, चौथा विठ्ठला. अशा प्रकारे महाराज भगवंताने गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे नारद महर्षीने आपल्या भक्ती सूत्रामध्ये किती प्रकारची भक्ती सांगितली? 9 प्रकारची भक्ती. कोणती? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती नारद महर्षीने आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगितलेली आहे. ज्याप्रमाणे नारद महर्षीने आपल्या भक्ती सूत्रामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे, त्या अर्थी कल्याण महाराज 9 प्रकारचे भक्त असले पाहिजे. आणि ती 9 प्रकारची भक्ती कोणत्या कोणत्या भक्तांना केली याविषयी ज्ञानोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे बघा. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, आणि सनकादिक जाण परमभक्त. या अभंगात ज्ञानोबारायांनी त्या 9 प्रकारच्या भक्ताची यादी दिली. विश्वास बसत नसला तर म्हणून दाखवू का? बघा, पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप, सख्यपणे अर्जुन नर नारायण. आणि बरोबर आता ही वगैरे वगैरे चिंतन तुम्ही पाहता, त्याच्यातच आपला वेळ जाईल. महाराज विठाला मला एवढंच सांगायचं की असे ठिकठिकाणी भक्ताचे भक्तीचे प्रकार वर्णिलेले आहेत, गायलेले. पण आजच्या अभंगातून जे जगद्गुरु तुकोबाराय 2 प्रकारच्या भक्ताचे वर्णन करतात ते जरा पद्धतीने. बरं, ते 2 प्रकारचे भक्त सांगितले ते कोणते भक्त? तर पहिला श्रीमंत भक्त आणि दुसरा दरिद्री भक्त. हो महाराज, पण नेमकं जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत भक्त कोणाला म्हणतात व दरिद्री भक्त कोणाला म्हणतात याचे चिंतन करू. महाराज, आपण व्यवहारामध्ये ज्याच्याजवळ घरदार, धन, जमीन, पैसा, सर्व ऐश्वर्य संपन्न आहे त्याला आपण श्रीमंत भक्त समजतो. आणि ज्याच्याजवळ काही नाही, म्हणजे खाण्यापिण्याची पंचायत, घरदार, धन, शेती, पैसा नाही, त्याला आपण दरिद्री भक्त समजतो. ही तुमच्या आमच्या दृष्टीने श्रीमंत भक्ताची व दरिद्री भक्ताची व्याख्या झाली. परंतु माझे जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी जी व्याख्या करतात ती अगदी वेगळी आहे. ती म्हणजे ते म्हणतात, ज्यांच्याजवळ पुष्कळ पैसा आहे पण समाधान नाही, म्हणजे आसोनी इंद्राची संपत्ती आणि परी समाधान नाही चित्ती. महाराज म्हणतात, इंद्राचं ऐश्वर्य ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याचे काय कमी आहे का? जेथे अमरत्व हे सिंहासन आहे, ऐरावतासारखे वाहन असून महासिद्धींची भंडारी, अमृतांची कोठारे, कामधेनू ज्यांच्या जवळ आहे, असं ज्यांचं ऐश्वर्य आहे परंतु त्याला समाधान नाही, तुकोबाराय त्याला दरिद्री भक्त म्हणतात. आणि ज्याच्याजवळ काही नाही, म्हणजे खाण्यापिण्याची पंचायत, घरदार, धनशेती, पैसा नाही,
असं असूनही ज्यांचं चित्त समाधानी आहे तुकोबाराय त्याला श्रीमंत भक्त समजतात. मग कोणी म्हणेल महाराज मग जगद्गुरु तुकोबाराय हे श्रीमंत भक्त होते का दरिद्री भक्त, तर याचा विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबारायकडे जर महाराज आपण दृष्टी फेकली तर आपल्याला असं दिसून येतं की व्यावहारिक दृष्टीने माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती ही गरीब होती. किती गरीब होती महाराजांनी एका अभंगात गायलेली आहे बघा. आम्ही सदैव सोडते सुंदर प्रमाण म्हणलं महाराज. वा मला एवढंच सांगायचंय त्या प्रमाणात की व्यावहारिक दृष्टीने माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती गरीब होती. किती गरीब होती म्हणून सांगायचं झालं तर महाराज एक उदाहरण आहे. एक वेळेचा प्रसंग आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी स्वतः जगन्नियंता पांडुरंग परमात्मा पाहुणा आला. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. स्वतः जगन्नियंता पांडुरंग परमात्मा माझ्या पण तुकोबारायांच्या घरी ज्या वेळेस पाहुणाहून आला त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती कशी होती ती एका अभंगात महाराजांनी गायलेली. महाराज ऐका. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड की जर. महाराज म्हणतात तुकोबाराची एवढी गरीब परिस्थिती होती. महाराज स्वतः देव तुकोबारायांच्या घरी आलाय आणि तुकोबारायांना असा प्रश्न पडला की आता देवाला बसण्यासाठी काय टाकावं. बसण्यासाठी काय टाकलं महाराज. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. आणि देवानं त्या मोडक्या बाजावर आनंदानं बसावं. मग तुकोबारायांनी म्हणावं देवा आता आलात तर काय करा 2 घास खाऊन जा. देव म्हणले देवाला भक्ताच्या घरचं खायला आवडतंय महाराज. कारण साधा बयाला भक्ती काज नाही राज घरी. देवाला भक्ताच्या घरचं खायला आवडतंय. देव म्हणले तुमचं पुन्हा असलं तर काय अडचण नाही. मग तुकोबारायांनी जिजामातेला स्वयंपाक करायला सांगितला. घरात तर काही नव्हतं. तुकोबाराची परिस्थिती गरीब होती. मग जिजामातेनं स्वयंपाक केला. महाराज दरदरीत पाण्या माझी रांदी कन्या आणि ती कन्या देवाला वाढल्या आणि ती महाराज ताटाच्या बाहेर पळायला लागल्या पण देवाला आवडीने हाणल्या आणि तृप्तीचा ढेकर दिला. मग तुकोबारायांनी देवाला काय केलं महाराज. मुखशुद्धी करता काय दिलं.
एवढंच सांगायचं महाराज की जगद्गुरु तुकोबारायांची व्यावहारिक दृष्टीने परिस्थिती गरीब होती, पण बुवा माझ्या जगद्गुरु तुकोबारायकडे जर परमार्थिक दृष्टीनं पाहिलं ना तर परमार्थिक दृष्टीनं माझे जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत भक्त होते. ते कसे तर एवढी गरीब परिस्थिती असून सुद्धा त्यांचं चित्त समाधानी होतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड भगवंत भक्तीची आवड होती व त्यांनी अखेरपर्यंत भगवंत भक्तीशिवाय काहीच केलं नाही व एवढी भक्ती करून सुद्धा त्यांची तृप्ती झाली नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा भगवंताची भक्ती करण्याकरता परत जन्म घेईन म्हणतात अभंगाचं. पहिल्या चरणातून मी जन्म घेईन म्हणतात खरे, पण कल्याण महाराज जन्म घेणं एवढं काय सोपं आहे का? सोपं आहे का? नाही महाराज, कारण जन्माला यायचं म्हटल्यानंतर फार कष्ट फार दुःख भोगावं लागतंय महाराज. अहो जन्माला यायचं म्हटल्यानंतर गर्भाच्या यातना सहन करावं लागतात. महाराज म्हणतात त्या गर्भाच्या यातना काय सांगा, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा क्षण क्षणा ध्यातसे ठरा. अजिबात घाबरू नका. बिनधास्त पाठात बसत असलं येत असलं नसलं बी बसत तरी बिनधास्त प्रमाण म्हणा, काही अडचण नाही. नाही बी बसले तरी मी ओळखून आणतो महाराज, तुम्हाला काय चिंता करायची गरज नाही. सगळ्या सांगत काय सांगू गरिबीची यात्रा. मला एवढंच सांगायचं, जन्माला यायचं म्हटल्यानंतर गर्भाचं दुःख सहन करावं लागते. महाराज सांगतात प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी. अशा प्रकारे गर्भामध्ये असताना जीवाला असाध्य दुःख भोगावं लागतं. ऋषी महाराज त्या ठिकाणी काही सिमेंट कॉन्क्रीटचा बनला नाही, गादी तकिये प्यान इत्यादी कोणतीही सोय नाही. मग त्या ठिकाणी काय महाराज वर्णन करतात, मातेच्या उदर पुहरी पचोनी विष्टेच्या दातरी अधोमुख नव मासवरी उकडी भारी जठराग्नी. एवढंच नाही, नाकाची विष्ठाले पच हुकडे नाकी तोंडी कृमी किडे आणि गर्भवासीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे विठ्ठला. एवढं दुःख गर्भामध्ये सहन करावं लागतं. तरी गर्भाचं दुःख सोडून द्या, जन्माला येताना तरी सुख आहे का? जन्माला येताना बी सुख नाही. आपल्या संप्रदायात काही माता होऊन गेल्या, माता त्यापैकी एक मदालसा नावाची माता होऊन गेली. त्या मदालसा मातेनं जन्माला येत असताना आपल्या बाळाला पोटातच उपदेश केला बघा, हा देह
प्रमाण आहे बघा. जन्माला येताना किती दुःख भोगावं लागतंय. मदाला समता सांगतात 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी माना अडकली. आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकळी. अनुस्मरे त्या हरिहरा ध्याय श्रीकृष्ण माऊली विठाला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जन्माला येताना त्या आईला आणि त्या जीवाला फार दुःख भोगावं लागतंय. हे झालं जन्माला येतानाचं दुःख. बरं कल्याण महाराज जन्माला आल्यावर तरी काही सुख आहे का? नाही महाराज, जन्माला आल्यानंतर मी दुःखच भोगावं लागतंय. जन्माला आल्यानंतर म्हणजे बालपणी किती दुःख भोगावं लागतंय. उलट महाराज त्या जन्माला येण्यापेक्षा बालपणी तर त्या बालपणी बोलता येत नाही. आणि त्या मुलाला आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे बालपणी किती दुःख भोगावं लागते. महाराज म्हणायचे त्या मुलाला जन्म ओंकार महाराज 5 दिवस झालेले असतात. त्या बाळाला जन्म किती दिवस, त्याची कवडी कातडी असते आणि त्याला आपल्याकडे 5वी करण्याची पद्धत आहे. 5व्या दिवशीच 5वी करतात. आणि मग रात्रभरती गोडे तेलाचा दिवा त्याला खाट्यावरती झोपवलेला असतो आणि ती खाली लावलेला असतो. म्हणजे महाराज सांगतात 5व्या दिवशी त्याला त्या गोडे तेलाच्या दिव्याचे चटके खावे लागतात. महाराज हे दुःखच नाही किंवा त्या लेकराला नाही कळतंय. ही झालं नुसत्या दिव्याचं आणि 5वीचं बरं का. आणि बरेच राहिले तुम्हाला सांगतो. मग नंतर पुन्हा नाहू घालण्याचा प्रकार असतो. मग नाहू घालायला कोण असते? बहुतांश आजीच असते बरोबर का. आजीचं नातवावर जास्त प्रेम असते. पण तिने आयुष्यभर त्या म्हाताऱ्याला भाकरी घालू काम करू तिच्या हाताने बरडक झालेलं असतं. मग ती नाहू घालण्यासाठी त्या लेकराचं कवळ कातड असते आणि तिच्या हाताला जोपर्यंत पाणी पुरत नाही तितकं पाणी गरम करते बरं का. तितकं पाणी गरम करते महाराज. मग नाहू घालायला नेल्यानंतर मग तिच्यामध्ये थोडं परिश्रम करते. तिच्या हाताला बरं वाटते तिथपर्यंत. पण त्या लेकराचं कवळ कातड मग त्याच्यावर पहिलाच तांब्यावर वाचला ती महाराज रडायला सुरुवात करते. रडायला असतो बरं तेवढंच नाही. बरं त्याला नाहू घालताना नुसता तांब्याच टाकीत नाही, पाणीच टाकीत नाही. इकडला पायवरी घेते, इकडला हातवरी घेते, पुन्हा 4 एकत्र करते. मला एवढं सांगायचं ही बालपणचं दुःख आहे. विठाला ही झालं बालपणचं दुःख. बरं तरुणपणी तरी काय सुख आहे का? तर महाराज तरुणपणीही सुख नाही. कारण त्याला तरुणपणी 3 प्रकारचं दुःख भोगावं लागतं महाराज. एक आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असं त्रिविध प्रकारचं दुःख भोगावं लागतंय. कारण तो तारुण्याच्या मधामध्ये विषय भोगामध्ये गुरपडतो व त्याला ते वस्तू किंवा भोग प्राप्त झाला नाही की त्याला दुःख होतंय. की त्याला तरुणपणातलं दुःख. मग महाराज म्हातारपणातही सुख आहे का? म्हातारपणातही सुख नाही. उलट म्हातारपणात किती दुःख भोगावं लागतंय. अहो म्हातारपणात तर ही सगळी इंद्रिय निकामी झालेले असतात. त्याचा बाण म्हातारपणी एवढं दुःख भोगावं लागतंय महाराज. तरुणपणामध्ये केलेल्या करामतीचं पाप म्हातारपणात करावं लागतंय. ह्याचा बांधकोर त्याचे बांधकोर बरोबर आहे का? मग ती म्हातारपणाला फेडावं लागते. हात कपाळाला लावून पैसे. म्हातारपणी ठेटे पडस्य खोकला. म्हातारपणी पडसं खोकलं असते महाराज. म्हातारे किती प्रमाण सांगा. म्हातारपणी ठेटे पडस्य खोकला हात कपाळाला लावून पैसे. खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे त्या म्हाताऱ्याचं
येत नाही प्रमाण सांगतो. बोलो जाता शब्द नयची हा नीट आणि गडगडी कंटक भारी. कारण महाराज कीर्तनकाराच्या बोलण्याला काय असावा? पुरावा असावा. कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार महाराजच पुरावा. त्याच्यामुळे प्रमाण बोलो जाता शब्द नयची हा नीट आणि गडगडी आणि शेजारी म्हणून ती मरे नका मेला आणि नका का. शेजाऱ्याचं द्या सोडून तिच्या बरोबर आयुष्यभर संसार थाटलाय ना, ती सुद्धा म्हणते काय नासी जिच्या बरोबर महाराज आपण संसार घातला ती सुद्धा म्हणती काय खर खर. खर म्हणजे बाबा पदवी नाही, शास्त्री सारखी आचार्य सारखी पदवी आहे काही. खर म्हणजे गाढव. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? ठाला एवढं दुःख म्हातारपणी भोगावं लागतंय. ते झालं म्हातारपणचं दुःख. मग तुम्ही म्हणाल महाराज तरुणपणी दुःख म्हातारपणी दुःख म्हणून मरताना तरी सुद्धा असेल तर महाराज मरताना सुद्धा सुख नाही. महाराज म्हणतात आयुष्याची सूत्र बिघाडता बोतांची उमटे खडाडता काय न मरत या ही चित्तात युगान तुम्ही. महाराज म्हणतात मरताना इतकं दुःख भोगावं लागते बा. 1000 विंचू एकदाच चावल्यावर जेवढ्या वेदना होतात ना त्याच्यापेक्षा जास्त दुःख मरताना भोगावं लागते. अहो इथं 1 विंचू चावला तर आपण दिवसभर टन 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 नाचतो. विचार करा 1000 विंचू एकदाच चावल्यावर काय अवस्था होत असेल. इतकं दुःख महाराज म्हातारपणामध्ये भोगावं लागते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. जन्माला येण्यामध्ये तिळ मात्र ही सुख नाही. कारण जन्माला आल्यानंतर मनुष्य परमार्थ सोडून केवळ संसाराची गुजराण करतो व तो एवढा रममान होतो की काही केलं त्याला संसाराचा मोह सुटत नाही. वास्तविक संसारात तिळ मात्र सुख नाही. कितीतरी प्रमाणात देता येतील. संसार दुःख मूळ चौकडे निंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले वडाळ तव नामी शरण जागो आता दृष्टी देईल निर्मळ. एवढंच नाही मृत्यू लोकाचं म्हणजे संसाराचं सुखाचं कनेक्शनच नाही महाराज. काय कितीतरी प्रमाणात सांगतात ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीक्षण त्याच्या बाहूने. पण लोक महाराज दुःखाचा आहे म्हणून माहितीये पण सायास करू करू संसार करतात महाराज. सायास तरी प्रपंच दिवशी हातवा संसार कसा आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार हरिवी. पण या लटक्या संसारात आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल म्हणून महाराज सुखाच्या आशेत संपूर्ण जन्म जातो पण सुख पदरात पडत नाही. सर्व सुखाची आशा
सुख पदरात पडत नाही. सांगण्याचं तात्पर्य या संसारामध्ये मुळीच सुख नाही, पण जीव त्यासाठी सारखी धडपड करत असतो, पण त्यात त्याला सुख न मिळता त्याच्या हजारो पटीने दुःख भोगावं लागते. महाराज इंगळे महाराज दृष्टांत सांगायचे, संसारात किती दुःख भोगावं लागते बरं का. ऐका, तो दृष्टांत असा एक मोळी विकणारा मनुष्य होता. तो दररोज जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, मोळी बांधायचं, बाजारात नेऊन विकायचा. दृष्टांत कशामुळे संसारात किती दुःख आहे त्याकरता सांगायला बरं. मला काय भूक आली नाही विठाला. जंगलामध्ये जायचा, मुळी बांधायचा, लाकडं तोडून मुळी बांधायचा, बाजारात विकायचा. बरेच दिवस झाले. एका दिवशी त्याला दिवसा अडचण आली. मग त्यानं काय केलं, म्हणलं आता संध्याकाळी जाऊ. मग संध्याकाळी 5-6च्या सुमारास जंगलामध्ये गेला बरं का. जंगलात काय असतं, हिंस्र पक्षी असतात बरोबर नाही, म्हणजे वाघ, सिंह. मग जंगलामध्ये गेला, लाकडं तोडायला लागला संध्याकाळचा टाइम, आणि ती लाकडं तोडायचा कुऱ्हाडीचा, आणि त्याचा आवाज त्या वाघाच्या कानावर गेला, आणि त्याच्या पाठीमागे वाघ लागला. काय लागला? वाघ लागलाय महाराज. नुसतं नाव घेतलं तर काम करतोय असा वाघ त्याच्या मागे लागला. मग तो मुळे विक्या पुढं पळतोय जीव वाचवण्याकरता, वाघ त्याच्या मागे. पळत 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 काय झालं, त्याला पळत असताना त्या जंगलामध्ये एक विहीर दिसली. आणि त्या विहिरीच्या कडेला एक वडाचं झाडाची म्हणजे वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या पारंब्या विहिरीमध्ये जमत होत्या. त्यानं असा विचार केला की आता काय करू, म्हणला जीव वाचवण्याकरता वाघ तर काही सुचत नाही, मग जीव वाचवण्याकरता काय करू, वडाच्या पारंब्याला धरू उडी मारू. वडाच्या पारंब्याला धरून वेळी उडी मारणार, खाली बघतोय तर नागोबा होता महाराजाला पाना काढून बसल्या. त्यानं काय केलं बरं, एवढंच नाही, ज्या पारंबीला धरून विहिरीत उडी मारली त्या पारंबीच्या फाट्याला एक आग्या मोहळ होत. काय होतं? आग्या मोहळ होतं. मग ती उडी मारल्यानंतर ती फाटा हल्ला गेला, ती आग्या मोहळ उठलं गेलं, ती माशाचा आवाज. ते उदाहरण तुम्हाला मी संसाराचे दुःख करता सांगायला लागले बरं का. मग वरी जाऊ म्हणजे खाली जावं तर नागोबा, वरी येवं तर मध्ये आगोबा, आणि वरी वागोबा. काय अवस्था होत असेल ती अवस्था संसारात होते महाराज. खूप सुंदर सांगायचे, वागोबा आगोबा नागोबा म्हणजे कोण. महाराज म्हणायचे नागोबा म्हणजे कोण, पत्नी. सारखं नागासारखं फनफन करत असते महाराज. तेल आणा, तो पाना, मीठ आणा, साखर आणा. आगोबा म्हणजे कोणी वेळ महाराज म्हणायचे, आगोबा म्हणजे लेकर, चॉकलेट आणा, बिस्किट आणा. आग्यामुळे बंबंगच करतात ना. आणि वागोबा म्हणजे सावकार. त्या बिचाऱ्याची गरीब परिस्थिती असते, 10-5 रुपये घर भागवण्यासाठी या जाऊन काढलेल्या असतात. ती सारखे चक्कर हाणते. म्हणजे इंगळे महाराज विनोदाला सांगायचे, विठाला मला एवढंच सांगायचं, एवढं दुःख संसारात बघावं लागतंय बरं का. एकंदरीत विवेचनावरून सांगायचं झालं, महाराष्ट्र जीवाला जन्माला येताना दुःख, तरुणपणी म्हातारपणी दुःख. मग एवढं दुःख असून सुद्धा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय असं कसं म्हणतात, ही नव्हे जन्म याचसाठी देवा. तर याचं उत्तर असेल महाराज, जन्माचं दुःख कोणाला, तर तो पायी म्हणजे समजा जन्माचं दुःख जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कारण जसं प्रवासाला निघायचे याचं दुःख कोणाला, जो पायी चालणार आहे त्याला. पण जो पालखीत बसला त्याला कसलं कष्ट, कसलं दुःख पडणार महाराज. कारण पालखी बैसता मार्गाची चिंता, नाही उसंतिता कोसकेनी. तद्वतच तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्म मरणाचं दुःख मुळीच नाही. का नाही, तर गर्भवासी दुःख नाही येता जाता, आणि हृदयी असता नाम तुझे. महाराज म्हणतात, ज्यांची चित्तवृत्ती देहतादात्म्याला चिकटलेली आहे त्यांना सुद्धा दुःखाच्या सवयी नव्हतात. परंतु ज्यांची चित्तवृत्ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगलेली आहे आणि त्यांना कुठून सुख दुःखाच्या सवयी होणार. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची जर अवस्था पाहिली तर महाराज, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले, किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्न पांडुरंग. इतकं तुकोबाराय नामचिंतन करायची. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जन्माचं दुःख नाही. उलट तुकोबाराय छाती ठोकपणे सांगतात, तुका म्हणजे गर्भवासी सुखी झाला किंवा हे न जन्मांतरी हे जे करावया खरे. म्हणून तुकोबाराय छाती ठोकपणे हेही न मी जन्म याजसाठी देवा. अशा करता तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा करण्याकरता. कोणती चरण सेवा,
मी आणि आपलं कोपऱ्याचे महाराज गाय गेला बरं का. गेल्यानंतर महाराज मी तिथं अभंग घेतला होता कोणता, तिन्ही देव जैसे परभ्रमीचे कसे, पण ती मागचे म्हणायला लागले तिन्ही देव जैसे परभ्रमीचे ससे. असं काही नाही. आता कालाच्या कीर्तनावर तांदूळचा अभंग घेतला कोणता, रंगनी रांगत आणि गुलगुला बोलत. ती महाराजला म्हणायला लागला महाराज, रंगनी रांगत गंगुला बोलत बिंदास्त म्हणा, मागे पुढे होऊ द्या विठाला. या द्वितीय चरणातून महाराज 3 प्रकारची सेवा सांगतात. तुकोबाला पहिल्या चरणात म्हणले की ही नवी जन्म यासाठी देवान तुझी चरण सेवा साधावा. तुझी चरण सेवा करण्याकरता मी जन्म घेईन, पण कोणती चरण सेवा करण्याकरता तर महाराज म्हणले हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि घालीन लोटांगण महाराज. म्हणजे महाराजांनी या चरणामध्ये बरं का 3 प्रकारची सेवा सांगितली. पहिली हरिनाम कीर्तन सेवा, दुसरी संतांचं पूजन आहे, तिसरं घालीन लोटांगण महाद्वारी. या तिन्ही सेवेचा थोडा विचार करू. उठाला. पहिली सेवा हरिनाम कीर्तन सांगितली. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नाम घेणं याला मोठ्यातील मोठी सेवा म्हणतात. ते नाम कसं घ्यायचं तर महाराज म्हणले आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण भगवंताचं नाम आवडीनं घेतलं पाहिजे. आता लोक सवडीनं घेतात, त्याला काय करावं, पण आवडीनं घेतलं पाहिजे. अंतकरणात प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. कारण तुकडोजी महाराज सांगतात मनी नाही भाव मन देवा मनी नाही भाव काही ठिकाणी असे गायक महाराज आमचा आधीच असं आता तुम्हाला माहिती, पण गायक लोक बोलतो महाराज एक जणांना आराधीचीच चाल म्हणून आणि आलं ना महाराज असं खाली बसलेला एक आराधी देवीचा भक्त होता, त्याच्या अंगात आलं. मला वाटलं काहीतरी माझं चुकलंय काहीतरी. मी म्हणलं काय चुकलंय देवा, म्हणून जवळ करून मिठी मारली. देव म्हणले महाराज तुमचं काही चुकलं नाही, लय आवड नका म्हणलं ह्या किशे 3 बिड्या वाढत्या. म्हणजे देवाचं नामस्मरण करण्याकरता अंतकरणात भाव पाहिजे. कारण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. परमार्थात भाव बर का, परमार्थात चित्त, संसारात वित्त, शरीरात पित्त असं वाटतं त्यावेळेस परमार्थ होतो. म्हणून देवाचं नाम भावानं घेतलं पाहिजे, अंतकरणात आवड पाहिजे. आणि बरं कलियुगामध्ये उद्धार कशा नाही कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण कलियुगामध्ये उद्धाराचं साधन म्हणून नामसाधन हे शोधून काढले. नाम संकीर्तन
साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे बरं ते नामचिंतन करण्याकरता नलगती सायास जावे वनांतर खाईचे पैसोनी करावे चित्त बरं ती काय अवघड आहे का नाही 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 ज्ञानदेव म्हणे नाम हे सुद्धा अहो किती सोपं आहे महाराज म्हणले तुका म्हणे सोपे आहे सदावा होणे शहाणा तो धनी देतो येते म्हणून हरिनाम कीर्तन ही सेवा केली पाहिजे एक सेवा राहिला दोन सेवा दुसरी संतांचं पूजन म्हणजे भगवंताशी समरस झालेले जे महात्मे त्यांची मी सेवा करून महाराज म्हणतात कारण संतांची सेवा ही देवाला आवडणारी सेवा आहे नवे नवे तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा कारण संत हे देवाचे लाडके लेकर आहे बरं का त्याच्यामुळे देवाला संतांची सेवा केलेली आवडते आणि नाही केली तर देवाला राग येतो महाराज राग येतो देवा आणि तुका म्हणे हे सेवा बरं का हा म्हणून सेवा केली पाहिजे अहो कारण संतांची सेवा केली की देव सेवेचं वेगळं दुकान मानायची गरज नाही गुरुवर्य शास्त्री महाराज सांगायचे देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती आणि संतांची सेवा केली तर इष्ट अनिष्ट प्राप्ती म्हणजे डबल प्राप्ती म्हणजे महाराज सांगायचे देवातून संतात जर तराजू धरायचं ठरलं तर कुणाचं पारडं जड ठरतंय संतांचं इतकी ताकद संतांची मोठी आहे म्हणून संतांची सेवा केली पाहिजे बरं का महाराज म्हणायचे संतांच्या सेवेचं म्हणजे किती महत्वाची सांगतो ऐका एखाद्या वेळेला जर आपण घरामध्ये देवपूजा करू लागलो आणि तेवढ्यात जर संत महात्मे आपल्या घरी आले तर काय केलं पाहिजे शिष्टाचार सांगतात महाराज करिता देवार्चन घरा आले संत देव संत पूजावी आरती आणि असं जर नाही केलं देवपूजाच करायला लागला ती देवपूजा देवाला मान्य नाही महाराज म्हणतात त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वता ते मज उरी हानी तल्याला टाके तो माझ्या घाता प्रवर्त देवाला ती देवपूजा मान्य नाही दारात आलेल्या संतांचा अपमान करते देवपूजा करते देव म्हणले त्याने मला घात केल्यासारखं वाटतं संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म मंत्र पुष्प देवाश्री आणि त्या दारात आलेल्या साधूची पूजा करीत नाही बर का आणि देवपूजा करते मग मंत्र पुष्प वाहते ती देवपूजा देवाला मान्य नाही ती मंत्र पुष्प म्हणजे देवाला दगड घातल्यासारखं वाटते म्हणून संत सेवा महत्वाची आहे आणि त्यांची सेवा केली की देवाला आपोआप पावते म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे देवा त्यांची केली पाहिजे सेवा म्हणून जीवनामध्ये संतांचं पूजन ही सेवा केली पाहिजे आणि तिसरी सेवा घालील लोटांगण महाद्वार म्हणजे भगवंताच्या रावळासमोरचं विशिष्ट द्वार त्यास महाद्वार म्हणतात त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या अंगावर इस्त्रीचे कपडे बरं का असं कुठल्याच प्रकारचा अभिमान न बाळगता तिथं लोटांगण घातलं पाहिजे कसं घातलं पाहिजे महाराज सांगतात दंडवत दंडापुरी मागे नळी पुरावी किंवा लिंगका प्रतिमा दिटी देखत किंवा अंगेष्टिका लोटी जेता काठी पडली देशी अशा प्रकारे दंडवत घालावा खरं लोटांगण जर दगड तुकोबरा त्याला म्हणतात आपल्या ठिकाणी असणारा काम क्रोध मद मोह अभिमान सर्व सोडून देवाला शरण गेलं पाहिजे यालाच लोटांगण म्हणतात एकदा मधलं भजन करू आणि राहिलेल्या तुम्ही पाहू आतापर्यंत अभंगाचे किती चरण सोडले 2 आणि 3 बाकी आहेत बरं का तसं काय मी एवढा वेळ लावणार ना बराबर महाराज गाडी किती वाजता निघाली तरी वेळेवर स्टेशनला पोहोचण्याचं काम माझं राहिलं आतापर्यंत आपण 3 प्रकारच्या सेवा पहिल्या हरिनाम
हरिनाम कीर्तन संतांचं पूजन झाले पतंगड महाराज. महाराज म्हणतात 3 प्रकारची सेवा जीवनामध्ये केल्यानंतर काय मिळतं तर आनंद मिळतो. आणि त्या आनंदाच्या भागात आम्ही काय करू कालक्रमण करू. त्याच्यामुळे आम्हाला सुख दुःखाची इच्छा शिल्लक राहणार नाही. तिसरं तेव्हा आनंदी निभय सोबत ते ठाई महाराज म्हणले 3 प्रकारची सेवा केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होतो आनंद प्राप्त होतो. त्यामुळे त्या आम्ही आनंदाच्या भागात कालक्रमण करू. आणि एकदा आनंद मिळाला की काय पाहिजे महाराज कालक्रमण करू. त्यामुळे आम्हाला सुख दुःखाची इच्छा शिल्लक राहणार नाही. ग्रंथकारांनी सुख दुःखाची व्याख्या अशी केलेली आहे अनुकूलम वेदनीयम सुखम आणि प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. म्हणजे अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असताना चित्ताला जी संवेदना होती त्याला काय म्हणतात महाराज सुख. आणि प्रतिकूल विषयाची प्राप्ती झाल्यानंतर अंतःकरणाला जी संवेदना होती त्याला काय म्हणतात दुःख. तर ती आनंद प्राप्त झाल्यानंतर महाराज म्हणतो आम्हाला आता कोठे धावे Oh
त्याच्या गुरुवर काय करता खरोखर महाराज ही लेकर महाराज आता इकडे परमार्थाकडे वळवणं गरजेचं आहे. कमीत कमी महाराज हे महाराज होईल न होईल वाया तर जाणार नाही हे चालवूनच कळतंय की महाराज होणारच आहे. पण महाराज संस्थेत टाकलेला विद्यार्थी नाही बी महाराज होऊ द्या पण कमीत कमी म्हातारपणाला कुठं तर घालणार नाही एवढी गॅरंटी मात्र काय. विठाला विठाला आपल्या परिसराचं वैभव आहे आणि ही मुलं घेऊन महाराजाचं 7 दिवस उपस्थित राहिले की आपल्या गावाचं भाग्य आहे. महाराज भाग्यच म्हणावं लागेल सोपी गोष्ट नाही. अहो एवढे मुलं जमवायचे एवढा कार्यक्रमाचा मेळ जमवायचा इतर सोपच नाही. ती दिनेश्वर महाराज सारखेला जमू जाणं महाराज बरं का सोपी गोष्ट नाही. आता गावगाव सत्ते बंद पडायचा टाइम झालाय महाराज. त्याच्याकरता महाराजांना बी आपण तसं प्रेम दिलं पाहिजे कारण ही हस्ती सांभाळली तर ही आहे महाराज. विठाला काय प्रमाण मी दिलं महाराज. आनंद म्हणजे आनंद महाराज. ती आनंद मिळाल्यानंतर काय होतंय देवा महाराज म्हणले भाग गेला असेल ना त्याला भाग जाता आणि मग काय अवघा झाला तुको बरं त्याच पद्धतीने म्हणजे आनंद बरं असो बरं ते जाईल आणि तो आनंद मिळवण्याकरता ऋषिकेश महाराज कुठल्याच प्रकारचा अनेक सायास न करी न धरी आस आणि होई न उदास सर्व भाविकात 4थं चरण आहे. ही आनंद मिळवण्याकरता परमार्थात अनेक सायास करायची गरज नाही. कुठल्याच प्रकारची आस मनामध्ये धरायची गरज नाही. फक्त सर्व भावानं उदास म्हणून सेवा केली पाहिजे. सरळ म्हणतो अनेक सायास न करी न धरी आस आणि होई न उदास सर्व भाव कारण सर्व भावानं उदास म्हणून सेवा केली की मला आनंद प्राप्त होतो. कारण परमार्थात अवस्थेला महत्व आहे. सायासाला महत्व नाही व्यवस्थेला महत्व नाही. परमार्थात अवस्था आहे आणि एकदा का अशी अवस्था प्राप्त झाली की काय फळ प्राप्त होतंय 4थं चरण
एकदा का आनंद मिळाला की मग काय काय प्राप्त होतंय तर महाराज 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यापैकी 4था पुरुषार्थ काय मोक्ष. तो तुम्हाला प्राप्त होतो नाही तर तो तुमच्या घरची दासी बनून तुमचं काम करतो. अभंगाच्या चरणांनी काय का मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी आणि बोल सांगू ऐशी तुका म्हणे. मोक्ष म्हणजे मुक्ती. आता कोणी म्हणाल महाराज मुक्ती तर आमच्या घरी आहे. नावाची मुक्ती नाही महाराज. तर नावाच्या मुक्तीची नावासारखी करणी नसते. एखादीचं नाव असतं शांती पण नसलेले भांडणं आणती. कुणाचं नाव असते सोनूबाई पण हातात कतलाचा वाळा देखील नाही. नाव गंगाबाई पण घरात पाण्याचा पत्ता नाही. तशी नावाची मुक्ती नाही. तर मुक्ती म्हणजे मोक्ष. महाराज म्हणतात त्याला आम्ही जसं सांगू तसं तो वाटतो की ताकद ही सेवा केल्यानंतर प्राप्त होते. मोक्ष आम्हा घरी. नाहीतरी महाराज मोक्षाचे अधिकारी कोण होतो वारकरी पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे. त्याच्यामुळे महाराज म्हणजे हरिनाम कीर्तन संतांचं पूजन घालून लोटांना महाद्वारी ही सेवा केल्यानंतर काय प्राप्त होतो तर मोक्ष प्राप्त होतो. जसं जमत तसं महाराज या अभंगावरती चिंतन केलं. ज्यांच्या आशीर्वादानं आपण इथपर्यंत चिंतन केलं त्या माऊली नाहोबा यांचं एकदा सुंदर असं भजन करू. संतांच्या महाराजांच्या आशीर्वादाने जमल तोडकं मोडकं चिंतन या भंगावरती केलेलं आहे बरं का. पायाच्या प्रसादे काही बोली व विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. बोलिलेले पुरे वेळी वाकुळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे गुरुवर्य विभीषणजी महाराज मोरे असतील, आमचे जवळगावकर महाराज असतील. महाराजांचा माझा खूप दिवसाचा परिचय. आता तरी मी चांगलं बोलायला लागलो बरं का. जेव्हा मला मी उभा राहायचा मला पहिलेपासून ना आले. एकदा रामनवमी होती आणि माझं कीर्तन होतं